नमस्कार मित्रांनो, मी रोशन बावणे स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या YouTube चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे राशन कार्ड धारकांसाठी ई-के-वाय-सी करणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नाही, तर तुमचं राशन हे बंद होणार आहे. तरी ई-के-वाय-सी करण्याची तारीख हे वाढवण्यात आलेली आहे. ते तारीख किती वाढवण्यात आली आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्ही ई-के-वाय-सी स्वतःच्या मोबाईलमध्ये घर बसल्या कशाप्रकारे करू शकता, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे याबद्दल माहिती दिली जाणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कुठेही स्किप न करता. तेव्हाच तुम्हाला ई-के-वाय-सी कशी करायची हे पूर्णपणे समजलं जाणार आहे. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच नवनवीन माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर मित्रांनो बघूया कशा प्रकारे ई-के-वाय-सी आपण करू शकतो आपल्या स्वतःच्या मोबाईलवर. तर मित्रांनो, शिधापत्रिकेदारासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे ई-के-वाय-सीसाठी तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की ई-के-वाय-सी कशासाठी करावी लागते किंवा का गरजेचे आहे ई-के-वाय-सी करणे. तर रेशन कार्डावर मिळणारे लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. तसेच पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी, म्हणजे जे काही लाभार्थी आहे ते पात्र आहे किंवा नाही त्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी न केल्यास काय होणार आहे ते बघूया. त्यामध्ये लाभार्थ्यांना रेशन मिळू शकणार नाही, म्हणजेच तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला रेशनसुद्धा मिळू शकणार नाही. त्यानंतर रेशन कार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते. जर तुम्ही ई-के-वाय-सी न केल्यास तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते, म्हणजेच निष्क्रिय होऊ शकते. आणि त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामध्ये ई-के-वाय-सीसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड सादर करणे तसेच बायोमेट्रिक्स करणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असेल तरच तुमची ई-के-वाय-सी ऑनलाईन पूर्ण होऊ शकेल. म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन पण ई-के-वाय-सी करायची असेल तर तुमचं आधार कार्ड हे रेशन कार्डची लिंक असणे गरजेचं आहे. जर ते लिंक नसेल तर तुमची ऑनलाईनमध्ये तुम्ही जे मोबाईलमध्ये करणार आहे ते तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट होऊ शकणार नाही. तसेच इतर कोणत्याही कागदपत्र तुम्हाला याच्याशिवाय आवश्यकता बसणार, म्हणजे तुम्हाला फक्त आधार कार्ड हे रेशन कार्डची लिंक असणे हे महत्त्वाचं आहे. इतर कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला याच्या अंतर्गत लागणार नाही. तसेच मित्रांनो, ई-के-वाय-सीची अंतिम मुदत हे 31 जुलै 2025 पर्यंत देण्यात आली आहे. तरी तुम्ही 31 जुलैच्या आत आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यावी. जे आधार कार्डला रेशन कार्डची लिंक करायची असेल तर त्यासाठी तुम्ही कशाप्रकारे करू शकता, तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने ते करू शकता. तुम्हाला जर ऑनलाईनपणे करायचे असेल तर तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच rcms.mahfood.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पब्लिक लॉगिंगमध्ये आपले आधार कार्ड राशन कार्डची लिंक करू शकता. तसेच तुम्ही जर ऑफलाईन करायचे असेल तर तुम्ही गावच्या शिधापत्रिका कार्यालयामध्ये जाऊन किंवा तुमच्या तहसील लेवलचे जे काही शिधापत्रिका वाटप कार्यालय असेल त्या कार्यालयात जाऊन तुम्ही आपले आधार कार्ड हे रेशन कार्डशी लिंक करू शकता. त्यानंतरच तुम्ही आपले ई-के-वाय-सी कंप्लीट करू शकता. तर ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला 2 प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन करू शकता, म्हणजेच मेरा ई-के-वाय-सी या ॲपच्या माध्यमातून. तसेच तुम्ही जवळचे रेशन दुकानात जाऊन सुद्धा प्रत्यक्ष ऑफलाईन सुद्धा करू शकता. तर आपण यामध्ये बघणार आहोत की ऑनलाईन कशाप्रकारे तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये या मेरा ई-के-वाय-सी ॲपच्या माध्यमातून ई-के-वाय-सी करू शकता, तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम 2 ॲप डाउनलोड करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर जावे लागेल. प्ले स्टोअर गेल्यानंतर तिथे सर्च बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि तिथे मेरा के-वाय-सी असं सर्च करायचं. त्यानंतर ही ॲप एक ओपन होऊन जाईल. माझ्या इथे हे डाउनलोड असल्यामुळे इथे ओपन दाखवत आहे. त्यानंतर आणखी एक ॲप डाउनलोड करून घ्यायची आहे, ते म्हणजे आधार फेस आर-डी असं सर्च करायचं आहे. आधार फेस आर-डी. त्यानंतर आधार फेस आर-डी हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता हे माझ्या इथे डाउनलोड असल्यामुळे इथे इन्स्टॉल दाखवत आहे. हे तुम्हाला इन्स्टॉल करणे गरजेचं आहे. त्यानंतर बॅक जायचं आहे आणि जे काही आपण ॲप डाउनलोड केलेली आहे मेरा के-वाय-सी हे ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्यानंतर हा मेन बोर्ड दिसेल. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये आपलं महाराष्ट्र हे स्टेट सिलेक्ट करायचं. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करायचं आणि वेट करायचं. जर तुम्हाला असा मेसेज आला तर थोडं थांबायचं. आणखी एकदा असं क्लिक केल्यानंतर तुमचं व्हेरीफाय लोकेशन होऊन जाईल. ते एरर असतं. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ज्यांचे के-वाय-सी करायचे आहे त्यांच्या त्यामध्ये आधार कार्ड नंबर एंटर करून घ्यायचा. आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला जे काही एक ओ-टी-पी येणार आहे त्यासाठी जनरेट ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक ओ-टी-पी गेलेला आहे. तो ओ-टी-पी इथे तुम्हाला फिल करायचा आहे.
तो OTP आलेला आहे, तो मी इथे फिल करतो. त्यानंतर जो काही कॅप्चा आहे तो आपल्याला कॅप्चा सुद्धा याच्यामध्ये फिल करायचा आहे. तो कॅप्चा इथे फिल करून घ्यायचा आणि त्यानंतर सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कॅप्चा फिल केला आणि आता मी सबमिट बटनावर क्लिक करत आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. तुम्ही ज्याचा आधार नंबर टाकला आहे त्याची डिटेल येते तुम्हाला दाखवली जाईल. ते एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्यायची आहे. कन्फर्म केल्यानंतर फेस तुम्हाला शो करायचा आहे. तर फेसद्वारे तुमची KYC कंप्लीट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला परफेक्ट एका अशा जिथे एकदम अंधार पण नाही अशा जागी उभे राहायचं आहे आणि एका तुम्हाला इंस्ट्रक्शन दिली जाईल ते वाचून घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे बघा हे रेड सिम्बॉल दाखवायचं. जेव्हापर्यंत ग्रीन दाखवत नाही असे डोळे लिप लिप करायचे आहे. हे बघा आता ते झालेलं आहे, परंतु हे बघा कॅप्चर फेल झालेला आहे कारण मागे लाईट त्याचा बरोबर पडलेला नाही. त्यामुळे तरी तुम्ही बघा आणि अशा ठिकाणी उभे राहा ज्या ठिकाणी तुमच्या फेसवर बरोबर लाईट पडेल आणि मागचा बॅकग्राऊंड हा व्हाईट असायला हवा. अशा ठिकाणी तुम्ही उभे राहा, तेव्हाच तुमचं हे कॅप्चर सक्सेस. तर मित्रांनो बघा, तुमचा बॅकग्राऊंड हा व्यवस्थित असायला हवा आणि तुमच्या फेसवर एक लाईट पडायला हवी. तर आपल्याला हे प्रोसेस आणखी डबल करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला फेस कॅप्चर करावं लागेल. चला तर बघूया. तर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तुमचे सर्व डिटेल फिल केल्यानंतर ते एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे की हे ज्याचा आधार नंबर टाकला त्याचेच नाव इथे आपल्याला शो करत आहे की नाही. त्यानंतर हेच KYC वर क्लिक करायचं आहे आणि जे काही इंस्ट्रक्शन दिलेलं आहे ते इथं वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर असा इंटरफेस येईल आणि त्यामध्ये जेव्हा हिरवा सिम्बॉल येत नाही तोपर्यंत तुम्हाला डोळे असे क्लिक करायचे. त्यानंतर तुमचं हे क्लिक होणार आहे. आता हे बघा आपली KYC कंप्लीट झालेली आहे. आपण डोळे असे लिप लिप केल्यानंतर ते हिरवा सिम्बॉल आला आहे आणि ते आता कंप्लीट स्टेटस आपल्याला दाखवत आहे. म्हणजेच आपली KYC हे कंप्लीट झाली. असेच तुम्ही तुमच्या राशन कार्डवर जे काही नावे असेल, जेवढे नावे असेल, मेंबरची नावे असेल तुमच्या कुटुंबातील, त्या सर्वांचे अशा प्रकारे तुम्ही आपल्या मोबाईलवर स्वतः घर बसल्या KYC करून घेऊ शकता आणि हे करणे गरजेचे आहे. तर यानंतर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या तुमच्या माहितीसाठी आणि त्याला ओके करून क्लिक करून द्या. त्यानंतर असं सेम दुसऱ्या कुटुंबातील सदस्याची सुद्धा अशा प्रकारे तुम्ही KYC कंप्लीट करून घेऊ शकता. तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. राशन कार्ड धारकांची KYC कशा प्रकारे करायची ते आपण यामध्ये बघितलेलं आहे. तरी तुम्ही सर्वांनी जर KYC केली नसेल तर 31 जुलैच्या आत तुम्ही आपली KYC घर बसल्या मोबाईलमधून अशा प्रकारे कंप्लीट करून घ्यायची. मित्रांनो जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचं राशन हे पूर्णपणे बंद केलं जाईल असे सरकारतर्फे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपली KYC कंप्लीट करून घ्यायची. तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन माहितीची व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.